राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. बाराळी येथील बीएसएनएल मनोरा तात्काळ उभारण्याचे एमके जैन यांना खासदार अशोकराव चव्हाण यांचे आदेश. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनी केली जिल्ह्यातील शौचालय आणि शोषखड्ड्याची पाहणी. पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणारे लातूर येथील सुरक्षा रक्षक आणि नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी निकम यांच्यावर कारवाई करा. किनवट तालुका मराठी पत्रकार संघाची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या संघटनेतर्फे बिलोलीत आधार कार्ड केंद्र सुरू. बिलोली तालुक्यातील दर्यापूर येथे पशुधन शिबिर संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. बाराळी येथील अत्यंत जिव्हाळ्याचा बनलेला बीएसएनएल कंपनी मनोऱ्याचा प्रश्न प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बालाजी पाटील ढोसणे यांच्या मागणीकडे जातीने लक्ष घालून अखेर भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलचे मुख्य कार्यकारी अभियंता मुंबई एमके जैन यांना तात्काळ मनोरा उभारण्याचे आदेश एका पत्रकाद्वारे देऊन या संदर्भात एमके जैन मुख्य कार्यकारी अभियंता मुंबई यांच्यासोबत एक तातडीची बैठक घेऊन सूचना दिल्याची माहिती अर्जदार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे बालाजी पाटील ढोसणे यांनी दिली आहे. बाराळी येथील बीएसएनएल कंपनीचा मनोरा मागील वादळी वाऱ्यात पूर्णतः कोसळला होता. त्यामुळे बाराळी वगळता सर्व ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा फटका बसत होता व बीएसएनएलचे मोबाईल परिसरात शोभेची वस्तू बनलेली होती. त्यामुळे बालाजी पाटील ढोसणे यांनी या संदर्भात खासदार अशोकराव चव्हाण हे देगलूर येथे कार्यक्रमासंदर्भात आले असता हा सर्व प्रकार त्यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केला होता. त्यानंतर मुंबई येथे एमके जैन मुख्य कार्यकारी अभियंता मुंबई यांची पण भेट घेऊन ग्राहकांच्या अडचणी ढोसणे यांनी जैन यांच्या समोर कथन केल्यानुसार खासदार अशोकराव चव्हाण यांनी या संदर्भात जैन यांच्याशी बोलून व पत्रकाद्वारे तात्काळ मनोरा उभारणीचे आदेश देण्यात आले आहे. जैन यांनी विभागीय कार्यकारी अभियंता यांच्याशी सर्व परिस्थितीची माहिती देऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या व प्रशासकीय हालचालींना वेग आल्याने बाराळी परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या 3 दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे प्रधान सचिव श्री प्रवीण सिंह परदेशी पूर्ण वेळ सोबत होते. परदेशी यांना मराठवाड्याची चांगली माहिती आहे. खिल्लारीमध्ये भूकंपाच्या काळात त्यांनी लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्य केलेले आहे. श्री परदेशी यांना मराठवाडा विभागामध्ये शौचालय बांधणे मोठे आव्हानात्मक काम आहे. हे जिल्हाधिकारी म्हणून लातूरला काम केलेले असल्यामुळे चांगले अवगत आहे. नांदेड जिल्ह्यातील शौचालयाच्या कामाची चर्चा महाराष्ट्रभर सर्वत्र झाली आहे. श्री परदेशी यांनी मुख्यमंत्री सुनेगाव येथील दौऱ्यामध्ये असताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिमन्यू काळे व विभागीय आयुक्त डॉक्टर उमाकांत दांगट यांना घेऊन नांदेड जिल्ह्यातील शौचालय बांधकामाची पाहणी करण्याचे अचानक ठरविले व मुख्यमंत्र्यांच्या लोहा तालुक्यातील आंबेसांगवी या गावातील सभेपूर्वी थेट आंबेसांगवी गाव गाठले आणि शौचालयाच्या बांधकामाची पाहणी केली. सुरुवातीला त्यांनी गावातील स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले, परंतु गावात शौचालयाची पाहणी करत असताना भांडी तीव्र उताराची नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांशी संवाद साधताना श्री म्हणाले की आमच्या गावात पाणी चांगले उपलब्ध असल्यामुळे आम्ही अशा प्रकारची भांडी बसविली आहे. उदाहरण देऊन सांगितले, परंतु गावकऱ्यांना ते पटले नाही व म्हणून त्यांनी गावकऱ्यांना यापुढे तीव्र उताराची भांडीच बसवाव्यात अशा प्रकारच्या सूचना केल्या. तसेच ग्रामस्थांना प्रश्न विचारून सेप्टिक टँक म्हणजे शौचालय बांधलेले नाही याची खात्री करून समाधान व्यक्त केले. त्यांनी गावात अनेक घरांना अचानक भेट देऊन थेट शौचालयाची कामे पाहिली. आंबेसांगवी या गावात बहुसंख्य शौचालयासोबत बाथरूम बांधल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी शोषखड्ड्याद्वारे गटारमुक्ती करण्याच्या प्रयोगाची सविस्तर माहिती घेऊन काही कामे तपासली असता मुख्य कार्यकारी अधिकारी श्री काळे यांचे त्यांनी मोठे कौतुक केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या 2 सर्वसाधारण सभा केवळ शौचालय व शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे याबाबत झाल्याचे समजल्यावर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलताई आनंदराव गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे आणि सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. नांदेड जिल्हा परिषदेचे काम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांना आदर्शवत ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री प्रवीण सिंह परदेशी यांनी अचानक नांदेड जिल्ह्यातील शौचालयाची पाहणी केल्याबद्दल शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेडगे व महिला बाल कल्याण सभापती वंदनाताई लहानकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत. लातूर येथील माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्या अनुदानित वसतिगृहातील असुविधांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावरून वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या लातूर येथील जी24 तास या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी निशिकांत घोणसे पाटील यांना वसतिगृहाचे रोखपाल यांनी कॅमेरा हिसकावून बंदूक रोखत प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना 31 ऑगस्ट 2015 ची आहे. तर दुसरी घटना ही नांदेड जिल्ह्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील वाई बाजार येथे अतिक्रमण तोडण्याच्या नावाखाली अनेकांना सिंदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मोतीराम निकम यांनी मारहाण करत आपल्या वर्दीचा दुरुपयोग करत घरे रिकामी करत होते. याबाबतची माहिती मिळाल्यावरून घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी सहारा समय आणि लेमन न्यूज या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी रशीद फाजलानी हे गेले असता गुंड प्रवृत्तीच्या फौजदाराने कॅमेरा हिसकावून फाजलानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. वरील दोन्ही घटना अतिशय दुःखदायक असून दोन्ही घटनात अपमानास्पद वागणूक देणारे व्यक्ती हे बंदूकधारी आहेत. ज्यांच्याकडे बंदूक आहे त्याला वेगळीच गरमी असते की काय असा प्रश्न या दोन्ही घटनांचा विषयांकन केल्यानंतर दिसून येत आहे. एकीकडे मुख्यमंत्री महोदय हे पत्रकारांना संरक्षण देण्याच्या कायद्याची घोषणा करतात तर दुसरीकडे मात्र त्यांच्याच गृह विभागातील पोलीस अधिकारी निकम हे पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देतात. हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला काळीमा फासणारी घटना आहे. या दोन घटनांमुळे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने लक्ष घालून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी किनवट येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने वरिष्ठ पत्रकारांनी केली आहे. जर पत्रकारांना न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात न्याय मागावा लागेल अशी प्रतिक्रिया सर्व स्तरावरून व्यक्त केली जात आहे. अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने एक दिवसीय आधार कार्ड निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले. दिनांक 6 सप्टेंबर 2015 म्हणजेच आज रविवार शौकत बेग फंक्शन हॉल येथे मुलांचे व प्रौढ व्यक्तीचे आधार कार्ड तयार करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी, बँक व कार्यालयातील कामकाजासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले. बिलोली तालुक्याच्या ठिकाणी शासकीय आधार कार्ड केंद्र नसल्याने लोकांना नरसी, रामतीर्थ येथे जावे लागत आहे. त्यात लोकांचा वेळ व पैसा वाया जात असल्याने जनतेच्या सोयीसाठी बिलोली येथे मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस संघटनेचे अध्यक्ष कुरेशी यांनी आधार कार्ड काढण्यासाठी नांदेड येथून संच बोलावले. रविवारी म्हणजेच आज अनेकांनी आधार कार्ड तयार करून घेतले. आधार कार्ड काढण्यासाठी एमपीजेचे बिलोली तालुक्याचे अध्यक्ष एजी कुरेशी, सचिव इम्तियाज फारुकी, सय्यद रियाज साबेर व मौलाना अनस बेग आदींनी परिश्रम घेतले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. बिलोली तालुक्यातील दर्यापूर येथे या गावचे सहशिक्षक सायलू मारुती शकलोड व प्रकाशसिंग ठाकूर यांच्या विशेष पुढाकाराने पशुवैद्यकीय दवाखाना सगरोळी यांच्या मार्फत जनावरांचे आदर व त्यावर प्रभावी उपाय याबाबतचे मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले असून या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती व्यंकटराव पांडवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सुभाष साबणे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष दत्ता पाटील हांडे, विक्रम साबणे, बाबाराव पाटील रोकडे, शैलेश राकावार, संतोष पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात उपस्थित पशुमालकांना बिलोलीचे पशुवैद्यकीय अधिकारी उपेंद्र गायकवाड, डॉक्टर खिल्लारे, सगरोळी यांनी जनावरांचे लसीकरण वेळेवर करणे, त्याचप्रमाणे जनावरांच्या खाण्याविषयी काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावातील सदन शेतकरी, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गंगाधर नरवाडे, माधव शिवशेट्टे यांच्यासह
गणपतराव शिवशेट्टे, नागनाथ बाबाराव, राजू आनंदराव, सुरेश शिवशेट्टे, चेअरमॅन उत्तम शिवशेट्टे, उपसरपंच मारुती आलूरकर, भावी सरपंच रमेश ऐलावार इत्यादी यावेळी उपस्थित होते. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. पुण्यातील पेट्रोल पंप उद्या सोमवारी राहणार बंद. पेट्रोल डिझेलवरील एलबीटी हटविण्याची पंप चालकांची मागणी. सुरेश राणाची बॉलिवूडमध्ये एंट्री. मेरठिया गँगस्टरमध्ये गायकाच्या भूमिकेत. सीमा सुरक्षा दल बीएसएफ आणि पाकिस्तान रेंजर्स यांच्यात 9 सप्टेंबरपासून सुरू होणार 5 दिवसाची डायरेक्टर जनरल स्तरावरील चर्चा. चर्चेत शस्त्रसंधीचे उल्लंघन करून होणारा गोळीबार, घुसखोरी, तस्करी आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर होणार चर्चा. नांदेडचे यशवंत कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नामदेव व्यंकटेश कल्याणकर गोडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे 2 बळी. गणपत रामचंद्र गबाले आणि बजरंगीदास महाराज यांचा मृत्यू. हवामान अंदाज. आज 28°C ते 30°C आहे. उद्या दिनांक 7 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज 30°C ते 32°C राहील. पावसाची शक्यता मध्यम. आजचा सुविचार. आधी विचार करा मग कृती करा. किशन ठाकूर. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. बाराडी येथील बीएसएनएल मनोरा तात्काळ उभारण्याचे एमके जैन यांना खासदार अशोकराव चव्हाण यांचे आदेश. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनी केली जिल्ह्यातील शौचालय आणि शोषखड्ड्याची पाहणी. पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणारे लातूर येथील सुरक्षा रक्षक आणि नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी निकम यांच्यावर कारवाई करा. किनवट तालुका मराठी पत्रकार संघाची तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस या संघटनेतर्फे बिलोलीत आधार कार्ड केंद्र सुरू. बिलोली तालुक्यातील दर्यापूर येथे पशुधन शिबिर संपन्न. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.